तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। धक्का कसा आहे हा आम्हाला आनंदाचा धक्का आहे। आम्हाला धक्का वगैरे काही नाही, कारण या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान नवी मुंबईमध्ये जी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी घोषणा केली होती की गरजेपोटी बांधलेल्या लोकांची घरं नियमित करताना त्यांना त्या जागा हस्तांतरित केल्या जातील। त्याचप्रमाणे झोपडपट्टी धारकांना देखील त्यांच्या झोपडी खालची जागा ही त्यांच्या मालकीची केली जाईल। आणि तशा प्रकारचा GR निघाला होता। 25 तारखेला निघालेला GR, 25 मार्च रोजी निघालेला GR, त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की झोपडी धारकाच्या खालची जी जमीन आहे ती 500 स्क्वेअर फुटापर्यंतची ती तुम्हाला मोफत दिली जाईल। आणि 500 पासून 1500 पर्यंतचा जो आहे त्यामधल्या 1000चे बाजारभावाप्रमाणे 10% घेऊन ती जागा रेग्युलर करण्यात येईल। आणि हा खूप चांगला अशा प्रकारचा हा निर्णय राज्य सरकारने घेतला। परंतु त्याच्या एक दिवस नंतर लगेचच MIDCने SRAच्या नावाखाली गोंडस आणि 13 नोव्हेंबर 25चा GR, 25 मार्चचा GR, या सगळ्या GRचा कॉम्बो करून वरती नाम लिहिलं की SRA मध्ये 300 स्क्वेअर फुटाची तुम्हाला घरं मिळणार, 38,800 लोकांना घरं मिळणार। आणि आतमध्ये त्या टेंडरच्या 100 पानामध्ये काय लिहिलेलं आपण जर वाचलं तर लगेच दिसतं की ते क्लस्टर आहे। क्लस्टर कसा होऊ शकतो? क्लस्टरचा अर्थ 100% एकत्रित विकास। आणि मग इथे कोणीतरी वेगवेगळ्या प्रकारे विकासकांची बाजू घेऊन मांडण्याचा प्रयत्न करत होते। परंतु आदरणीय नाईक साहेबांना भेटल्यानंतर नाईक साहेबांनी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र दिलं आणि आम्हाला आश्वासित केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे टेंडर रद्द होईल। महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये होणारा हा विकास निश्चितपणे सर्वांगीण विकास होईल, सर्वांचा विकास होईल, त्याच्यातून कोणीच बाहेर राहणार नाही। आणि ह्या गोष्टीचं काल परवा 15 तारखेला आम्हाला असं वाटत होतं की याला मुदतवाढ दिलेली आहे। परंतु मुदतवाढ दिल्यानंतर आज आमच्या हातात लागले की टेंडर ते रद्द केलेलं आहे। त्याबद्दल मी आदरणीय नाईक साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं तमाम झोपडीधारकांच्या वतीने आभार मानतो, मनपूर्वक धन्यवाद देतो। मग पुनर्विकास कुणाच्या माध्यमातून केला जाणार आहे? कसं आहे की आता जर GR लागू केला तर जमिनीचे मालक झोपडीधारक होणार आणि झोपडीधारक ठरवतील की तो राज्य सरकारने करावा, कॉर्पोरेशननी करावा किंवा काय करावा। जर हे शहरामध्ये आम्ही ह्या आहे तर कॉर्पोरेशननी करायला पाहिजे आणि ते झोपडीचे मालक जे आहेत ते मालक ठरवतील। शिंदे गटाच्या नेत्यांची मागणी अशी आहे की 300-350 स्क्वेअर फूट आम्हाला नको, आम्हाला 500 स्क्वेअर फुटाचं घर पाहिजे। पहिली गोष्ट त्यांना म्हणा GR वाचत चला ना, अभ्यास करत चला। मी काल तुमची पत्रकार परिषद पाहिली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण काय काय बोललात तेही पाहिलं मी। याच्यातलं तुम्ही काहीच देऊ शकणार नाही। 500 स्क्वेअर फूट कसे देणार आहे तुम्ही? तुम्ही GR वाचला का काय आहे? तुम्ही टेंडर वाचलं का काय आहे? टेंडर कुठे लागू होणार आहे, GR कुठे लागू होणार आहे, याच्याबद्दल तुम्हाला काय माहित आहे का? आणि तुम्हाला माहित नाही तर त्या गोरगरीब जनतेची फसवणूक तरी का करताय? मागणी सरळ आहे ना। वरती राज्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, ते एकत्रितपणे त्या शहरामध्ये महाराष्ट्रात काम करतायत ना। आणि मग इथे असलेल्या आदरणीय नाईक साहेबांनी जी मागणी केलेली आहे की माझ्या 100% लोकांना एक चांगला न्याय मिळावा, एकत्रित न्याय मिळावा, सगळ्यांना विचारात घ्यावं, तर भूमिका चुकीची कुठली आमची? तुमचा आरोप आहे की शिंदे गटाचे नेते हे झोपडपट्टी वासित दिशाभूल करतात। नाही, मी कुठल्या गटाचं नाव का घेईल, मी कुठल्या पक्षाचं नाव का घेईल? मी ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना मी सांगेल ना की तुम्ही पहिला अभ्यास करा। परवा इकडे शिबिडीला एक सभा झाली, त्या सभेमध्ये पण तिथे SRA लावणार म्हटलं। SRA लागतो कुठं ते तरी बघा ना। आणि SRA लागतो कसा हे बघा आपण। SRA मुळे काय त्या झोपडीधारकांना मिळणार आहे आणि काय कुणाला मिळणार आहे? आम्ही किती दिवस लोकांची दिशाभूल करणार आहोत? आम्ही दिशाभूल करून चालणार नाहीये। लोकांच्या हिताचं काम लोकप्रतिनिधी केलं पाहिजे। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।